ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू काकाजी माऊली. नमस्कार. आज आपण बघणार आहोत हरिपाठातील दुसरा अभंग. चहुवेदी जान षटशास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमी न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला गंधाट हरी दिसे. आता हरी चहुवेदी जाण. वेद म्हणजे ज्ञान. 4 प्रकारचे मानले आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. आणि शास्त्र म्हणजे दर्शने 6 मानली आहेत. सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वेदांत शास्त्र असे हे 6 शास्त्रे म्हणजे दर्शन. शास्त्र म्हणजे शासन करणे, नियंत्रण करणे. आणि दर्शन म्हणजे या शास्त्रांचं अध्ययन करून प्राप्त झालेलं ज्ञान म्हणजे दर्शन. अशा या 4 वेद आणि 6 शास्त्रात त्या मायातीत हरीचे गुणगान करण्यात आलेले आहे असं माऊली म्हणतात. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता. नवनीत, नवनीत म्हणजे लोणी. दुधात ज्ञानाचं विरजन घालून दही अवस्था तयार होते. दधी म्हणजे दही. याच दधीची ऋषींच्या हाडांचे शस्त्र करून इंद्राने सुरासुर युद्धात त्याची शस्त्रांचा उपयोग केला होता. सूर म्हणजे ज्ञान मार्गात पुढे सरकणे, ज्ञान मार्गात प्रगती करणे. आणि असुर म्हणजे ज्ञान मार्गात माघारणे. हे आहे सुरासुर युद्ध. या युद्धात दधीची ऋषींच्या हाडापासून बनलेल्या शस्त्रांनी सुरासुर युद्धात असुरांचा पराजय केला. हे सुरासुर युद्ध 10 दिवस चाललं असं पुराण सांगतात. आपल्या शरीरात 10 इंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय असे मिळून 10 इंद्रिय आहेत. एका इंद्रियांवर संयम ठेवण्याच्या प्रक्रियेला एक दिवशीय, तर 10 इंद्रियांवर संयम ठेवून विजय मिळवण्याच्या प्रक्रियेला दशेंद्रिय म्हणतात असं पुराण सांगतं. हे आहे देवासुर युद्ध 10 दिवस चालले. याच देवासुर युद्धात कैकाया म्हणजे कैकई म्हणजे देहभावाच्या वर असणारी अवस्था. संत तुकाराम महाराजांचा भाष्य सांगायचं झाल्यास, देवभाव हरपिला तुझ पाहता विठ्ठला, अशी मायातीत अवस्था. देवभावाची वर जाणारी अवस्था ही कैकाया. ही आपल्या पतीला दशरथाला म्हणजे ज्यांनी 10 इंद्रियांवर संयम मिळवलेला आहे अशा वीर साधकाला देवासुर युद्धात त्याचा रथ सांभाळून त्याला मदत करते. दशरथाची राजधानी अयोध्या म्हणजे ज्यात चांगल्या आणि वाईट वृत्तीचं युद्धच होत नाही ती अयोध्या. अशा अयोध्येत कौशल्या म्हणजे कुशलतेने कर्म करणे, सावत्राई देहभावाची वर असणारी अवस्था आणि पिता दशेंद्रियांवर संयम ठेवणारे उच्च साधक, या अवस्थेतच
आत्मानंद रूपी रामाचा जन्म होतो. हे आहे रामायण. जुना दुग्धरूपी अहंभाव नष्ट झाल्याशिवाय दधी अवस्था प्राप्त होत नसते. आणि अशा दधी अवस्थेत म्हणजे दह्यामध्ये ज्ञानरूपी जलाचं विरजन घालून त्याला साधनारूपी आचार विचारांचं मंथन केल्यानंतर नवीन ज्ञान प्राप्त होत असते. जोपर्यंत आपण आचार विचारांचं मंथन करत नाही, साधनारूप रवीच्या साह्याने, तोपर्यंत आपल्याला नवीन ज्ञानाची प्राप्ती होत नाही. हे आहे नवनीत. भगवान गोपाल कृष्ण ज्या कोणी शेजाऱ्याच्या घरी लोण्याची चोरी करत असत, तर हे आहे जिथून कुठून नवीन ज्ञान प्राप्त होत आहे तिथून घेतलं पाहिजे. आणि याच नवनीताची चोरी भगवान गोपाल कृष्ण करीत असत. आणि देववृत्ती देणाऱ्या आईला म्हणत, आई ग, मी या शेजाराकडलं लोणी चोरून नाही खाल्लं ग, हे माझ्यावर खोटं आळ घालत आहे. हे आहे भागवत. आणि हे आहे भगवान गोपाल कृष्णाचं लोणी चोरून खाणं. नवीन प्राप्त झालेलं ज्ञान जिथून मिळतं तिथून घेतलं पाहिजे. असा लोणी चोरी खाण्याचा प्रशस्त मार्ग सोडून इतर आडमार्गांनी, कर्मकांडे, दिखावपणाच्या आडमार्गांनी जाऊ नये असे माऊली सुचवतात. त्या मायातीत हरीचं स्मरण सदैव ठेवावं असं आपल्याला माऊली सांगतात. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमी न घाली मन. एक हरी आत्मा. साधना केल्यानंतर, आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर जीव हा शिव अवस्थेशी एकरूप होतो. प्रपंचात असताना, मायेत असताना हा जीव त्या शिवापासून विलग होतो. पण साधनेद्वारे साधना करून शिव अवस्थेशी एकरूप झाल्यानंतर तो जीव शिव समान होऊन जातो. शिव म्हणजे कल्याणकारक अवस्था. ही कल्याणकारक अवस्था साधकाला त्या मायातीत हरीची साधना केल्यानंतर, त्याच्याशी एकरूप झाल्यानंतरच प्राप्त होते. म्हणून माऊली म्हणतात की सदैव त्या हरीचं स्मरण करावं. मायातीत हरीचं स्मरण, जी मायाच्या वर असणाऱ्या अवस्थेचं सदोतीत त्या अवस्थेशी एकरूप राहून त्याचं स्मरण केलं पाहिजे. वाया तू दुर्गमी न घाली मन. आणि इतर आडमार्गात मन घालू नये. सदैव त्या मायातीत अवस्थेचं स्मरण करावं असं माऊली आपल्याला सुचवितात. ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. माऊलींना असा हरी, ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. वैकुंठ म्हणजे जिथे विगता कुंठ अस्य वैकुंठा, जिथे वैकुंठ गतीस कुंठते, असा हा वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे. मायातीत, मायाच्या वर असणारी, बंधनाच्या वर असणारी अशी अवस्था वैकुंठ. याच वैकुंठाला संत तुकाराम महाराज गेले. वैकुंठ हा इतर कोणता ग्रह नसून ती एक मायातीत बंधनाच्या वर असलेली अवस्था आहे. माऊलींना असा हरी कणाकणात भरला घनदाट हरी दिसे. असा मायातीत हरी माऊलींना कणाकणात सर्वत्र दिसला. रामकृष्ण.